आणि आता बातमी आहे मिसिंग लिंक संदर्भातली। मिसिंग लिंकवर मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटनेवर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलं। वडेट्टीवारांनी मिसिंग लिंकची तुलना आघाडी सरकारच्या काळातल्या वांद्रे वरळी सीलिंग सोबत केली आहे। नेमके वडेट्टीवार काय म्हणाले आपण पाहूयात। असं आहे, तो रस्ताच डोंगरातून वळत जातो। तुम्ही डोंगराच्या कडा कशा सुरक्षित राहतील, त्या लँडस्लाइड होणार नाही याची कन्स्ट्रक्शन करताना, ते डिझाईन करताना त्या इंजिनियरनी, त्या स्ट्रक्चरल इंजिनियरनी असेल किंवा संबंधित जो कोई एक्सपर्ट असेल त्यांनी जे डिझाईन करून दिलं त्या पद्धतीनं काम झालं नसेल। आता याला एकम गार्डचा काय संबंध? पाणी किती येऊ देत, आपण वारा किती येऊ दे, त्याला सस्टेन करणारं जे काही कन्स्ट्रक्शन आणि डिझाईन आहे ते पूर्ण जर झालं असतं तर ह्या भानगडी आज आल्या नसत्या असं मला वाटतं। तर मनसेने सुद्धा मिसिंग लिंक प्रकरणात उडी घेतली आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून महायुती सरकारला या मुद्द्यावरून डिवचलंय। संदीप देशपांडे काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार आहेत असं संदीप देशपांडे म्हणतायत। तरी सुद्धा सरकारवर टीका करायची आहे, त्यांनी पाकिस्तानात निघून जावं अशी खोचक टिप्पणी संदीप देशपांडेंनी या मुद्द्यावरून केली आहे। तर इकडे याच मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी विधानसभेत एक कविता सादर केली, आपण पाहूयात। आज हा सगळा मुद्दा विधानसभेत गाजलेला आहे। आज विधानसभेत या मुद्द्याचे पडसाद उमटले। मिसिंग लिंक साधारण 18.5 तास बंद होता आणि त्यानंतर अखेर हा सगळा राडारोडा बाजूला काढून हा मिसिंग लिंक उघडण्यात आला, वाहतूक सुरळीत करण्यात आली आणि त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले। आजची परिस्थिती पाहता मला एक गाणं आठवलं, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। जागे झाले बघ। जागे थे वीर शिवाजी, जागे थे वीर शिवाजी, भागे सारे दुश्मन पाजी, भागे सारे दुश्मन पाजी, चमक उठी तलवार जागो जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागो तो एक बार हिंदू जागो तो। हे गाणं अध्यक्ष महोदय सुधीर मुनगंटीवारांच्या मतदारसंघात माहीत नाही, पण अनेक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः गायलं। अखेर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरचा मिसिंग लिंक खुला झालाय। मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर साधारण ढिगारा हटवायला तब्बल 18 तास लागले, त्यानंतर मिसिंग लिंक खुला झालाय आणि या मिसिंग लिंकवरून आज बरेच आरोप प्रत्यारोप झाले। मात्र या मिसिंग लिंकवरून ठाकरे कन्फ्यूज आहेत का असा एक प्रश्न निर्माण झालाय, कारण खासदार संजय राऊत यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे। दोन लोकांचं बिंग या देशात फुटलंय, एक म्हणजे विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीस असं म्हणत राऊतांनी टीका केली। पण त्याचवेळी आमदार आणि ठाकरेंचे निकटवर्ती असलेले मिलिंद नार्वेकर यांनी मात्र मिसिंग लिंक सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। त्यामुळे कहना क्या चाहते हो असा प्रश्न ठाकरेंना विचारण्याची वेळ आली आहे। राऊत काय म्हटलेत आपल्या अग्रलेखात आपण पाहूयात। काल एका झटक्यात वाहून गेली, कमिशन दलाली मिळाली, ती वाहून नाही गेली। भारतीय जनता पक्षाला निधी मिळाला त्यातून, पण सरकारचे साधारण 4,500 कोटी त्याच्यामध्ये वाहून जास्त। आणि ज्या ज्या गोष्टी इन्फ्रामॅनने सांगितल्या त्याचा कसा बोजवारा उडाला आहे आपण गेल्या काही वर्षांमध्ये पाहिलं। ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं आज भाजपच्या ताब्यात आहेत, पावसामध्ये यांची जी वाताहत झाली, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, कोसळून गेलं, किती तकलादू पद्धतीनं ठेकेदारांनी कामं केली आणि ठेकेदारांकडून फक्त पैसे दलाली घेतली, कमिशन घेतलं यांच्या लोकांनी, हे गेल्या 4 दिवसातल्या पावसाने उघड केलेलं आहे। तर मिलिंद नार्वेकरांनी याच मुद्द्यावरून काय म्हटलं ते सुद्धा आपण पाहूया। ट्विटच्या माध्यमातून त्यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे। काय म्हणाले मिलिंद नार्वेकर पहा। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे।
वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दिलेल्या आपल्या तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद असं ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणालेले आहे.